जय गजानन. डहाणू शेगाव पायीवारी आजचा दिवस 9वा आणि मी आता आहे तिडका ते सोयगाव या रस्त्यावरती. मागच्या वर्षी याच वेळी याच दिवशी याच ठिकाणी मी एक व्हिडिओ टाकला होता येथील रस्त्याच्या संदर्भात. कारण गेली 12 वर्ष मी आणि गेली 12 वर्ष आमच्या डहाणूतील इतर वारकरी, जवळ 17 वर्ष या रस्त्याने वारीने आम्ही शेगावला जातो, पायी वारीने. परंतु हा रस्ता इतका खराब होता आणि आम्ही पहाटे उठून या रस्त्यावरून चालतो, त्यामुळे माणसाला चालणं देखील अवघड असायचं. तर त्या संदर्भात लवकरात लवकर हा रस्ता व्हावा अशी विनंती मी ईश्वर चरणी म्हणजे महाराजांच्या चरणी केली होती. आणि सद्य परिस्थितीमध्ये जे कोणी या विभागातील आमदार खासदार असतील, मंत्री असतील किंवा स्थानिक लोक असतील, त्यांच्या प्रयत्नांनी ह्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. खूप आनंद वाटला, कारण आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. 70% जनता ही आपली गावामध्ये राहते आणि गावाचा विकास झाला तरच आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. कारण रस्ते झाले तर या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, विद्यार्थ्यांना, आबालवृद्धांना, व्यापाऱ्यांना आपापली कामं करण्यासाठी लवकरात लवकर तालुक्याच्या गावी किंवा बाजारपेठेच्या गावी जाता येईल. मुलांना शाळेत जाता येईल. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जाता येईल. आणि हा रस्ता खरोखरीच त्यांच्यासाठी वरदान ठरेल. मी गजानन महाराजांना पुन्हा विनंती करतो की ह्या रस्त्याचं काम तर सुरू झालेलं आहे, परंतु लवकरात लवकर हे पूर्ण व्हावं. कारण शेवटी महाराजांनीच सांगितलं आहे की सत्ता ही ईश्वराची आहे, सत्ता या विश्वावर पांडुरंगाची आहे आणि त्याच्या इच्छेनेच सर्व काही घडत असतं. बाकी काम करणारे निमित्त मात्र असतात, परंतु असतात मात्र खरे. हा व्हिडिओ कृपया स्क्रोल करू नका आणि तुम्हा सर्वांवरती महाराजांची कृपा राहो. बनोटी तिडका सोयगाव हा रस्ता 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस सुरू झालेला आहे. हे आपण बघू शकता. हा काम तुम्ही खूप मोठा रस्ता, कॉन्क्रीटचा रस्ता बनवायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी JCP वगैरे आहेत. आणि काल आम्ही नागदवरून निघालो, चाळीसगाव नागदवरून. आणि चाळीसगाव नागदवरून येताना आम्ही हा रस्ता, संपूर्ण रस्त्याचं हे काम आम्ही बघितलं. खरोखरीच खूप वेगवान काम चालू आहे. धन्यवाद. सर्वांवरती महाराजांची कृपा राहो. जय गजानन.